आज गणेश उत्सवातील दुसरा दिवस. तर आजच्या संध्याकाळच्या नैवेद्यासाठी गणपती बाप्पांसाठी आपण चॉकलेटचे मोदक केलेले आहेत. तसेच गणपती बाप्पांच्या सायंकाळच्या भोजनासाठी भाजी भाकर, शेंगदाण्याचे लाडू तसेच पिस्ता मिश्रित सुगंधी दूध केलेले आहे आपण. हे गणपती बाप्पा, हे 2 घास आनंदाने स्वीकार करा, हीच तुमच्या चरणी माझी छोटीशी प्रार्थना. आता आपण गणपती बाप्पांना सोहळ्यामध्ये नैवेद्य दाखवून घेणार आहोत. बऱ्याच जणांचा प्रश्न होता सोहळ्यात म्हणजे काय, तर पडदा लावून नैवेद्य दाखवला जातो, त्याला सोहळ्यात म्हणतात. नैवेद्य दाखवून झाल्यानंतर गणपती बाप्पांची मनोभावे आरती करून घेतलेली आहे आपण. आज ऋषी पंचमी देखील आहे. तर या ऋषी पंचमीचं असं महत्त्व सांगितलं जातं, या ब्रह्मांडामध्ये सप्त ऋषी होऊन गेले. त्या ऋषींची नावे कश्यप ऋषी, अत्रि ऋषी, भारद्वाज ऋषी, विश्वामित्र ऋषी, गौतम ऋषी, जमदग्नी ऋषी, वशिष्ठ ऋषी. याच सप्त ऋषींमुळे आपल्याला 18 पुराणे, 4 वेद व इतरही बऱ्याच धार्मिक गोष्टी किंवा धार्मिक ग्रंथ, पोथीपुराण, हिंदू धर्मातील सर्व पोथीपुराण व धार्मिक ग्रंथ याच सप्त ऋषींनी लिहिलेले आहेत. त्यामुळे या सप्त ऋषींना आजचा दिवस ऋषी पंचमी म्हणून समर्पित आहे. हे लंबोदर गणपती बाप्पा, तुमच्या सेवेमध्ये कळत नकळत काही राहून गेलं असेल तर क्षमस्व. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.